तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की अनन्या ही अथर्वला म्हणत असते, दादा वेदा जे काही बोलली त्याचं प्लीज प्लीज तू वाईट वाटून घेऊ नकोस. हे बघ, आपण ना संध्याकाळी तू घरी आलास ना ऑफिसवरून की तुझा खूप छान वाढदिवस साजरा करू आणि मला खात्री आहे वेदा नक्की तुझ्या वाढदिवसात संध्याकाळी सामील होईल. तू खूप खुश असणार आहेस त्यावेळेस. त्याबरोबर अथर्व तिला सांगतो की हे बघ अनन्या, मला वाढदिवस साजरा नाही करायचा. अनन्या म्हणते, दादा अरे असं काय करतोयस? त्यावर अथर्व म्हणतो, अगं अनन्या मी काही लहान आहे का आता ह्या सर्व गोष्टी करायला? अनन्या म्हणत असते, दादा हे बघ, लहान मोठं हे कधीपासून झालं? वाढदिवस सगळेच लोक साजरा करतात आणि आपण तुझा वाढदिवस साजरा करूया. प्लीज दादा ऐकणार आहे. अथर्व म्हणतो, अनन्या मी सांगतोय ना तुला, प्लीज मला नाही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड अनन्या. त्यावर अनन्या म्हणत असते, दादा पण आता हे सगळं बघून नर्मदा आत्या आणि मायाला खूपच जास्त आनंद होत असतो. त्यांना हेच तर हवं असतं की अथर्वने वाढदिवस साजरा करायला नकार द्यावा, घरामध्ये दुःख व्हावं, घरामध्ये कोणी आनंदात नसावं. अनन्याला बिचारीला खूप वाईट वाटतं. ती अथर्वला म्हणत असते, दादा अरे ऐक ना प्लीज, करूया ना आपण. अथर्व, अनन्या मला उशीर होतोय, मला ऑफिसला पोहोचायचं आहे लवकर, असं म्हणत तिकडनं निघून जात असतो. इतक्यात त्याच्या फोनवरती एक फोन येतो. अथर्व फोनवर बोलायला थांबतो. अनन्या पुन्हा त्याच्या मागे येते, दादा अरे. त्यावर अथर्व तिला गप्प बसायला हाताने इशारा करतो. अनन्या गप्प राहते. फोनवर बोलत बोलत अथर्व तिकडनं निघून जातो. बिचारी अनन्या खूप नाराज होऊन जाते. बिचारीने अथर्वच्या वाढदिवसासाठी खूप छान प्लॅनिंग केलेलं असतं. कोणाकोणाला बोलवायचं, काय काय सेलिब्रेशन करायचं, कसं कसं करायचं, सगळं बिचारीने ठरवलेलं असतं. पण अथर्वने आता मला वाढदिवसच साजरा करायचा नाही आहे असं सांगून टाकलेलं असतं आणि त्यामुळे बिचारी अनन्या खूपच जास्त दुखावली गेलेली असते. पण अनन्या आता ते कोणाला दाखवत नसते. हे सगळं काही आता मीरा आणि अंबिकाने पाहिलेलं असतं. आता मीरा हिला अथर्वचं वाईट वाटत असतं, तर अंबिकाला अथर्वचं तर वाईट वाटत असतंच, पण तिला त्याच्याचबरोबर अनन्याचंही वाईट वाटत असतं. मीरा म्हणत असते, वेदाच्या बाबांना किती वाईट वाटलं आहे वेदामुळे, वेदाने औक्षण केलं नाही म्हणून दुखावलेत ते. त्यावर लगेचच अंबिका म्हणत असते, अथर्व तर दुखावलेतच, पण त्यांच्याच इतकी अनन्यासुद्धा हर्ट झाली. बघ ना अनन्याच्या चेहऱ्याकडे. अगं अनन्या पूर्वीपासून अथर्वच्या बर्थडेसाठी खूप एक्सायटेड असते. मी ह्या घरात लग्न होऊन जेव्हा नवीनच आले होते ना, त्यावेळेस अथर्वचा जेव्हा पहिला बर्थडे होता, अनन्यानेच मला सगळं सांगितलं होतं. अथर्वला काय आवडतं, काय नाही आवडतं, काय करायचं, काय नाही करायचं, कसं करायचं, सगळं सगळं अनन्याने सांगितलं होतं. त्याबरोबर अंबिकाला आता मीरा सांगत असते, अंबिकाताई काळजी करू नका, आज आपण अथर्व सरांचा बर्थडे नक्की साजरा करायचा. त्यावर लगेचच अंबिका म्हणते, अथर्वचा वाढदिवस कसा साजरा करणार? वेदा नसेल तर अथर्व वाढदिवस साजरा करायला तयारच नाही होणार. त्यावर लगेचच मीरा म्हणते, वेदा नसेल तर ना, पण वेदा असेल तर दुसरीकडे आता मंजिरीला खूप जास्त आनंद झालेला असतो की वेदा वाढदिवस साजरा करायला नाही म्हणते, म्हणजे आता अथर्व वाढदिवस साजरा करणार नाही. बरं झालं, जर अथर्वने वाढदिवस साजरा करायला होकार दिला असता तर संध्याकाळी सगळ्यांच्या समोर मला अथर्वचं औक्षण करावंच लागलं असतं आणि जर मी औक्षण करायला पुढे गेले असते तर माझे हातपाय जळाले असते, मला त्रास झाला असता आणि मला त्रास झाला असता तर मी कितीही लपवायचा प्रयत्न केला असता तरी माझ्या चेहऱ्यावरून तो कोणाला ना कोणाला जाणवलाच असता. आणि जरी माझा त्रास कोणाला जाणवला नसता तरीसुद्धा माझे लाल पडणारे हात, काळे निळे होणारे बोटं सगळ्यांना दिसले असते आणि त्याच्यामुळे खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झाला असता. त्यापेक्षा जे होतं आहे ते चांगलं होतं आहे. आता फक्त वेदाने वाढदिवस करायला तयारच नाही झालं पाहिजे याची काळजी मला घ्यायला हवी. आणि मग आता लगेचच मंजिरी ही वेदाला समजावायला लागते, वेदा बाळा आज तू जे केलंस ना ते अगदी बरोबर होतं. आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल, पटत नसेल किंवा करायची नसेल ना, तर आपण ठामपणे तिचा विरोध केलाच पाहिजे. आणि आज तू अगदी माझी नात शोभलीस. तुला माहिती आहे मी सुद्धा अगदी अशीच होते. मला जर एखादी गोष्ट करायची नसेल किंवा नको असेल ना, तर मी सगळ्यांना सांगून टाकायचे की मला ही गोष्ट नको आहे, ही गोष्ट मी नाही करणार, आणि मी तसंच वागायचे. त्याबरोबर पुढे आता वेदा हो आजी एवढं म्हणते आणि तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता लगेचच वेदा ही तिच्या खोलीत आलेली असते. तर मीरा ही वेदाला सांगत असते की वेदा हे बघ, बाबांचा वाढदिवस आहे आणि मला वाटत नाही की तुला तुझ्या बाबांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुखवायचं आहे. हे बघ, आज तू बाबांना विश कर, छान केक काप त्यांच्याबरोबर, सगळं आपण छान छान करूया, मग तुलाही आनंद होईल, बाबाही खुश होतील. आणि तुला माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचं, खूप जास्त आनंद कोणाला होईल? त्यावर वेदा विचारते, कोणाला? त्यावर मीरा सांगत असते, तुझ्या अंबिका आईला. त्यावर वेदा म्हणते, अंबिका आईला? त्यावर मीरा सांगते, हो अंबिका आईला खूप आनंद होईल. त्यावर तिथे अंबिका प्रकट होते आणि म्हणत असते, अगं
होईल काय? खरंच खूप होईल. वेदा, बाळा ऐक ना गं. त्याबरोबर आता लगेचच पुढे मीरा म्हणत असते, हो वेदा खरंच. त्यावर वेदा विचारते, आईला आनंद झाला हे मला कसं कळणार? त्यावर मीरा म्हणते, जर तुझ्या आईला आनंद झाला ना तर तुझी आई माझ्याकडे एक चॉकलेट आणून देईल रात्री तू झोपल्याच्या नंतर. मग ते चॉकलेट मी तुला दुसऱ्या दिवशी देईन. पण जर तू 8 दिवस साजराच नाही केलास तर आईला आनंद होईल का? मग आई चॉकलेट देईल का? त्याबरोबर लगेचच आता अंबिका म्हणत असते, हो वेदा खरंच कर ना बाबाचा वाढदिवस साजरा. वेदा म्हणत असते, आई पण मला कसं कळणार की ते चॉकलेट अंबिका आईने दिलंय की तू दिलंय ते? त्याबरोबर आता अंबिका म्हणत असते, अगं वेदा मी आणि मीराने दिलेलं एकच असणार आहे ना? तर वेदा म्हणत असते की नाही, मला आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर सांग, मग मी तू बोलतेस ते करेन. त्याबरोबर आता मीरा म्हणते, ठीक आहे, आठवतंय तुला गेल्या वेळेस तू 3 प्रश्न विचारले होतेस, तसेच यावेळेससुद्धा तू तुझी एक इच्छा सांग आणि ती अंबिकाई पूर्ण करेल. त्यावर वेदा म्हणते, नक्की? त्यावर मीरा म्हणते, हो नक्की. आता अंबिका म्हणते, अगं मीरा हे काय बोलतेस तू? त्यावर मीरा म्हणते, अंबिकाताई खरंच कुठे तुम्हाला काय करायचं आहे, काळजी नका करू, मी करेन सगळं. त्याबरोबर मग लगेचच आता अंबिका म्हणते, ठीक आहे. मग वेदा आता तिची इच्छा सांगते की मला माझ्या अंबिका आईने बनवलेला शिऱ्याचा केक खूप आवडायचा, तू तसा केक बनवून द्यायचा मला बाबाचा केक कटिंग करून झाल्याच्या नंतर. त्यावर अंबिका म्हणते, चालेल म्हणून मी तुला सांगते तसं तसं तू कर. मीरा म्हणते, मंजूर, चालेल, अंबिका आई तुला केक बनवून देईल. त्याच्यानंतर आता आपण बघतो की इथे मंजिरी आता ठरवते की अथर्वचा वाढदिवस साजरा व्हायलाच नको आणि यासाठी तिने अगदी कसोशीने प्रयत्न केलेले असतात. तिला वाटत असतं की आता मी वेदाला इतकं मॅन्युप्युलेट केलं आहे की आता काही वेदा अथर्वचा वाढदिवस साजरा करायला तयार होणार नाही. त्या मीराने अगदी काहीही केलं, तिच्यासमोर डोकं जरी आपटलं तरी वेदा तिचं ऐकणार नाही, कारण वेदा आता पूर्णपणे माझ्या आहारी गेलेली आहे. मार्जिरी बघतीयस ना मी एक एक पाऊल कसं पुढे टाकत चालली येते, असं मंजिरी मार्जिरीला म्हणत असते. मार्जिरी म्हणत असते की हे बघ, आत्तासं फक्त तू एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केलायस, अजून तुझं पाऊल पूर्ण पडलेलं नाही आहे. जर अथर्वचा वाढदिवस साजरा होण्यापासून थांबला तरच तू पाऊल पुढे टाकलंस असं आपण मान्य करू शकतो. त्याबरोबर मंजिरी मार्जिरीला म्हणत असते, मार्जिरी अगं कधीतरी जरा बरं बोल, मी एवढे प्रयत्न करते, तू मला शाबासकी द्यायचं सोडून हे काय नको ते बोलतेस. त्याबरोबर मार्जिरी म्हणत असते, जा बाहेर, अथर्व येण्याची वेळ झाली. त्याबरोबर अथर्व आता घरी आलेला असतो. आता तो बाहेर गार्डनमध्ये येऊन बघतो तर काय, घरात सगळ्या लाईट्स ऑफ. अथर्वला प्रश्न पडतो की अरे असं कसं, हॉलमधली लाईट बंद, टेरेस बंद, सगळं बंद, बेडरूममधून काहीच उजेड येत नाही आहे. अथर्व घरात येतो आणि बघतो तर काय, सर्व लाईट्स ऑफ. अथर्व लगेचच पिर्या आणि मध्याला आवाज देतो. आता दोघांपैकी एकही जण आवाज देत नसतो. अथर्व म्हणतो, अरे गेले कुठे हे दोघं? मग तो वेदाला आणि मीराला हाका मारायला लागतो, मीरा मीरा. आता मीराही हाक मारत नसते. वेदा, अनन्या, वेदा कुठे आहात सगळे? आई, बाबा, आत्या कुठे आहेत सगळे? पण आता कोणीच त्याला आवाज देत नसतं. अथर्व विचार करतो, अरे यार असं कसं होईल, सगळेजण एकत्र निघून तरी कुठे जातील. मग आता अथर्व हा स्वतःच लाईट ऑन करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात आता अथर्वला पुन्हा एक फोन येतो आणि अथर्व तो फोन घेतो आणि म्हणत असतो, हो 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 उद्या आपण ते करू, हो उद्या ऑफिसमध्ये आल्यावर बोलू, हो ठेवतो. आणि फोन कट करतो आणि अचानक खूप जोरात आवाज येतो, हॅपी बर्थडे. आणि सगळ्या लाईट्स एकाएकी ऑन होतात आणि अथर्वच्या चेहऱ्यावरती आता सगळेजण जोरात ते जे पाऊस असतात, फुलं असतात ते सगळे उडवतात. त्याबरोबर अथर्व खूप खुश होतो आणि तो अनन्याला म्हणतो, अनन्या मी म्हटलं होतं ना तुला ऑफिसला जाताना मला वाढदिवस साजरा करायचा नाही आहे म्हणून, मग तरीही तू हा सगळा घाट कशासाठी घातलास, हे सगळं कशासाठी केलंस? अनन्या म्हणत असते, दादा अरे. त्यावर अथर्व म्हणत असतो, काय अरे दादा, मी म्हटलं होतं ना अनन्या हे सगळं नको आहे म्हणून, मग तरीही हे सगळं करण्याची काय गरज होती तुला? त्याबरोबर त्या ठिकाणी वेदा येते आणि वेदा आता अथर्वला विश करते, हॅपी बर्थडे बाबा. त्याबरोबर अथर्वला आश्चर्य वाटतं. वेदा अथर्वला नमस्कार करते आणि जाऊन पुन्हा मागे उभी राहते. आता अथर्व खूप खुश होऊन जातो, इतका खुश की म्हणजे अथर्वला अगदी सांगता येणार नाही इतका आनंद झालेला असतो. त्याबरोबर मीरा म्हणत असते, आता तरी वाढदिवस साजरा करायचा आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे नसेल केक कापायचा तर काही हरकत नाही तशी आमची. त्याबरोबर अथर्व म्हणतो, मीरा कापायचा ना केक, कापूया आपण केक कापूया, सगळे एकत्र केक कापूया. त्याबरोबर लगेचच आता
अनन्या म्हणते, नक्की ना? नाही म्हणजे तसं काही जबरदस्ती नाही आहे तुझ्यावर, मीरा वहिनीने स्वतः केक बनवला हा. त्याबरोबर अथर्व म्हणतो, खरंच मीरा? त्यावर मीरा म्हणते, हो, रात्री तुम्हाला मी बनवलेला केक आवडला ना, म्हणून मी आता केक बनवला आहे. त्याबरोबर अथर्व म्हणतो, वा, खूप छान काम केलंस. आणि मग आता लगेचच मीराने केक बनवलेला असतो तो केक घेऊन ती बाहेर येते. अथर्व छान पद्धतीने केक कापतो आणि छान वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालेलं असतं. आता हे सगळं बघून अंबिकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, कारण अंबिकाला आठवतं ती जिवंत असतानाचा अथर्वचा वाढदिवस. तिला आठवत असतं अथर्वच्या वाढदिवसाला पूर्वी ती नेहमी अनाथ आश्रमातल्या तिच्या मुलांना कपडे दान करायची, वस्तुका दान करायची, अन्नदान करायची, त्याचबरोबर मंदिरात जाऊन अन्नदान करायची, अथर्वच्या नावाचा अभिषेक करायची. तसंच संध्याकाळी छान केक कापायचे, सेलिब्रेट करायचे. अथर्वच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवलं जायचं आणि अथर्वही अंबिकाचं सगळ्यांबरोबर छान इंट्रोडक्शन करून द्यायचं की ही माझी बायको अंबिका अथर्व रामपुरे. अंबिका अनाथ होती, पण या गोष्टीचा अथर्वला कधीच त्रास नव्हता. अथर्व कायम अभिमानाने सांगायचा की माझी बायको खूप चांगली आहे, तिच्यावर खूप चांगले संस्कार आहेत. ती गोष्ट आता अंबिकाला आठवते आणि अंबिकाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. आता ही गोष्ट मीरा नोटीस करते. मीरा अंबिकाला इशाऱ्यात खुणावते, काय झालं? त्यावर आता अंबिका ही सुद्धा तिला इशाऱ्यातच सांगते, काही नाही. आणि मग आता अंबिका विचार करते की मी इथे थांबायला नको, आता मी इथून निघून जायला हवं. इथे जर आता मी आणखीन थोडा वेळ थांबले तर मीराला ऑकवर्ड व्हायला लागेल. आता मीरा अथर्वची बायको आहे आणि त्यांना त्यांची पर्सनल स्पेस, त्यांचा वेळ मिळाला पाहिजे. आणि म्हणून मग आता अंबिका तिथे न थांबता पटकन तिकडनं गायब होऊन निघून जाते. त्याबरोबर मात्र आता मीराला कळत नाही अंबिका अशी अचानक गायब कुठे झाली. मीराची नजर आता सगळीकडे अंबिकाला शोधत असते. अंबिका आता फ्लोअरवरती उभी असते गॅलरीत आणि मीराला म्हणत असते, मीरा अगं मला कुठे शोधतेस? मी तुला तुझा वेळ दिला आहे, तुझा नवरा, तुझी मुलगी, तुम्ही तिघं एकत्र आहात. तुमचा वेळ छान एन्जॉय कर, आनंद घे या सर्व गोष्टींचा. तुला खुश बघून मलासुद्धा आनंद होईल. माझं त्रिकोणी कुटुंब शेवटी तुझ्यामुळेच पूर्ण होणार आहे. तर आता नर्मदा आत्याला मात्र हे सगळं बघून खूप राग आलेला असतो. ती विचार करत असते, ही मीरा नको त्यावेळी कसा काय नेहमी शहाणपणा करते. प्रत्येक वेळेस ही कार्टी ह्या मीराचं बरोबर का ऐकते? सांगितलं होतं ना वाढदिवस साजरा नाही करायचा हिला म्हणून. मग जर त्याच शब्दावरती ठाम राहिली असती तर हिला काय भोकं पडली असती? ही कार्टी नेहमी असंच वागते असं आता सगळं नर्मदा आत्याच्या मनात येत असतं. आता मीराने नर्मदा आत्याचा चेहरा बघून तिच्या मनातलं बरोबर ओळखलेलं असतं. मीरा आत्याला विचारते, आत्या तुम्हाला नाही भरवायचं यांना केक? त्यावर लगेचच आत्या म्हणते, असं कसं? भाचा आहे माझा एकुलता एक, भरवणार ना मी त्याला केक. अथर्व, हॅपी बर्थडे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे बाळा, तुला उदंड आयुष्य लाभू दे. अथर्वला बिचारायला हे सगळं खरं वाटतं. अथर्व आत्याला नमस्कार करतो. त्यानंतर आता इथे मायासुद्धा खूपच जास्त चिडलेली असते, कारण मीरा आणि वेदा ह्या दोघी अथर्वच्या खूप जास्त जवळ असतात. तिला असं वाटत असतं की ही कार्टी, हिचा तर मी गळा दाबून हिला मारून टाकेन आणि मीरा हिला नाही जर या घराच्या बाहेर काढून टाकली ना तर मी नाव नाही सांगणार माया. त्याबरोबर आता अथर्व म्हणत असतो, माया काय झालं, तू असं का बघतेस मीरा आणि वेदाकडे? तर आता अनन्या म्हणत असते, दादा जाऊ देत ना, एवढंच सगळं छान घडलं आहे, तू कशाला उगाच मायाच्या नादी लागतोयस? चल आपण ना छान आता केक कट केला आहे ना, आता मस्त गाणी बिनी लावूया, जरा एन्जॉयमेंट करूया, डान्स वगैरे करूया. आणि हो दादा, गिफ्टसुद्धा आहेत बरं तुझ्यासाठी. अनन्या आता तिने आणलेलं गिफ्ट अथर्वला देते. आता तिने अथर्वसाठी छान घड्याळ गिफ्ट घेतलेलं असतं आणि ती म्हणत असते, हे घड्याळ तू बघितलंस ना की तुला लक्षात येईल की वेळ कामाला दिला पाहिजे, पण त्याबरोबरच कुटुंबियांनाही दिला पाहिजे. मग दादासाहेब हे अथर्वला लगेचच आता एक मस्तपैकी सूट गिफ्ट करतात आणि ते सांगत असतात की हा सूट तू तुझ्या पुढच्या वाढदिवसाला घाल, तोपर्यंत तुझं आणि वेदाचं नातं चांगलं स्ट्रॉंग झालेलं असेल. याच्यावरती मी तुझा आणि वेदाचा एक छोटासा फोटो बनवून घेतला आहे. त्याबरोबर आता हे बघून अथर्व खूप खुश होतो. मीरा म्हणते, आता माझी सरप्राईज देण्याची वेळ. अथर्व म्हणतो, दे. मीरा म्हणते, डायनिंग टेबलवर. आणि मग आता सगळे कुटुंब जेवायला आलेले असते. आता मीराने अथर्वच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवलेले असतात. तिने रबडी बनवलेली असते, गुलाबजाम, छोले बनवलेले असतात, पुऱ्या बनवलेल्या असतात, जिरा राईस बनवलेला असतो, दाल मखनी बनवलेली असते. त्याचबरोबर आता
भरलेलं वांगं बनवलेलं असतं, तसंच पुरणपोळीसुद्धा बनवलेली असते, खीर बनवलेली असते. आता इतक्या सर्व रेसिपी बघून अथर्व खूप खुश होऊन जातो. तो म्हणत असतो, हे सर्व खरोखर माझ्या आवडीचं आहे, पण तुला कसं कळलं हे सगळं मीरा? अनन्याने सांगितलं. त्यावर अनन्या म्हणते, नाही दादा, मी वहिनीला काहीच नाही सांगितलेलं. त्यावर लगेचच अथर्व म्हणतो, वेदा. पण मग त्याच्या लक्षात येतं की वेदाला तर आपली आवडच माहीत नाही आहे. मग आता अथर्व मीराला म्हणतो, तुला कशी कळली माझी सगळी आवड? त्याबरोबर मीरा म्हणते, जादू. आता हे सगळं काही मीराला अंबिकाने सांगितलेलं असतं. मीरा मनातल्या मनात अंबिकाचे खूप आभार मानत असते. मीरा म्हणत असते, आज तुमच्यामुळे यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.